कैरीचं लोणचं बनवून छान रेडी झालेलं आहे। कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकाल। वा छान। माझ्या तर ना मंडळी अक्षरशः तोंडाला खरंच पाणी आलेलं आहे। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत कच्च्या कैरीचं लोणचं। चला तर मंडळी, आज आपण छान कैरीचं लोणचं बनवून घेऊया। इथे मी तोतापुरी कलमी आंबा घेतलेला आहे, एक कट करून घेऊया आणि आपण सर्व अशी साल काढून घेऊया। उन्हामुळे जेवण अजिबात जात नाही, त्यामुळे हे कैरी कट करून घेऊया आपण। तुम्ही याची साल काढली नाही तरीही चालते आहे। तुम्ही बघू शकाल याप्रमाणे सर्व कैरी मी कट करून घेते। कारण या उन्हाळ्यात ना मंडळी अजिबात जेवण जात नाही। कैरीचं लोणचं, कैरीची चटणी असं काही तोंडी लावायला असेल, एका मोठ्या कैरीच्या किती छानशा फोडी झालेल्या आहेत। बाउलमध्ये घालून मीठ घालून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। पाव चम्मच हळद घालून घेऊया। 1 चम्मच लाल तिखट घालायचा आहे। अर्धा चमचा आपल्याला जाडी सौंफ घालून घ्यायची आहे, जी जाड असते ती। आणि छान ह्याप्रमाणे सर्व मिक्स करून घेऊया। शकाल छान मिक्स करून घेतलेला आहे। चला तर मग आता आपण फोडणी करून। तेल छान गरम झालेलं आहे, गॅस बंद करते। तर याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची, अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे, धने घालून घ्यायचे आहे, अर्धा चमचाच आपल्याला सौंफ घालून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये हिंग घालून घेऊया, पाव चम्मच हळद घालून घेऊया आणि अर्धा चम्मच लाल तिखट। आधी आपण कैरीमध्ये लाल तिखट घातलेलं आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। चला तर मग आपण हे फोडणी थंड करून घेऊया। ही फोडणी गार झालेली आहे, कैरीमध्ये घालून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। अजिबात गरम फोडणी टाकायची नाही, तर एकदम मस्त तोंडाला माझ्या एकदम मंडळी पाणी आलेलं आहे। छान आपलं मस्त कैरीचं आंबट असं लोणचं बनवून झालेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।